काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली। मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता, अशा जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं। 5 तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतं आहे। लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या। 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या आहे। पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हरमधून ह्याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्यापैकी 7 सीडी याच्यामध्ये आहेत, निम्म्या सीड्या आहेत आणि निम्म्या सीड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून। तर ह्या ज्या निम्म्या सीडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या, कोपऱ्यामध्ये सुरक्षित। त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे। खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसेच्या तसे आहेत। फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जे होते ते माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेचे होते। ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे। मी वारंवार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये हे माझे कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं आहे। वर्षभरात त्यांचा 15-16 पत्र मी पोलिसांना दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही म्हणून मी या निष्कर्षापर्यंत आलो की या जिल्ह्यामधल्या कायदा सुव्यवस्थेला पोलिसच मदत करता की काय असं चित्र आहे।